आपल्या आठवणींबद्दल काय वाटतं? एकदम पक्क्या असतात नाही का, दगडावरची रेष. पण खरंच तसं आहे का? काय होईल जर असं सांगितलं की आपल्या आठवणी प्रत्येक क्षणी बदलू शकतात, त्या पुन्हा लिहिल्या जाऊ शकतात? चला तर मग आपल्या मेंदूचा हा एक अविश्वसनीय खेळ समजून घेऊया. जरा विचार करून बघा, काल घडलेली एखादी घटना जशीच्या तशी आठवते का, की त्यात काहीतरी बदल झाल्यात असं वाटतं? कारण आपली स्मरणशक्ती आपल्याला कधीकधी असा काही धोका देऊ शकते की खरं आणि खोटं यातला फरकच कळत नाही. चला, याची सुरुवात एका अशा उदाहरणाने करूया जे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सिनेमात पाहिलं असेल. एका अशा खेळाने जिथे आठवणी मुद्दाम तयार केल्या जातात, अगदी आपल्या डोळ्यांदेखत. दृश्यम सिनेमा आठवतोय का? 2 ऑक्टोबर, पणजी, सत्संग आणि पावभाजी ही फक्त एक फिल्मी कथा नाहीये. हे मानसशास्त्रातल्या एका मोठ्या प्रभावाचं उत्तम उदाहरण आहे, जिथे खोटी आठवण इतक्या वेळा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या मनात पेरली जाते की अख्खं गाव तिलाच सत्य मानू लागतो. दृश्यममध्ये जो खेळ खेळला गेला त्यालाच मानसशास्त्रात मिसइन्फॉर्मेशन इफेक्ट म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एखादी घटना घडल्यानंतर मिळालेली चुकीची किंवा नवी माहिती आपल्या मूळ आठवणीत अशी काही घुसते की ती तिला कायमचं बदलून टाकते. पण थांबा, प्रत्येक चुकीची माहिती सारखी नसते. काही जाणून बुजून पसरवली जाते तर काही नकळतपणे. ह्यातला जो सूक्ष्म फरक आहे तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. इथे लक्ष द्या, यात 3 प्रकार आहेत. पहिलं, डिसइन्फॉर्मेशन, म्हणजे हेतुपुरस्सर जाणून बुजून खोटं पसरवणं. दुसरा प्रकार आहे मॅल इन्फॉर्मेशन, म्हणजे माहिती तर खरी असते पण ती कोणाला तरी त्रास देण्यासाठी मुद्दाम वापरली जाते. आणि तिसरा प्रकार, ज्यावर आपण आज बोलणार आहोत, तो आहे मिसइन्फॉर्मेशन, म्हणजे नकळतपणे पसरलेली चुकीची माहिती, ज्यात कोणाला नुकसान पोचवण्याचा हेतू नसतो. या क्षेत्रात ज्यांनी खूप मोठं काम केलंय त्या आहेत मानसशास्त्रज्ञ एलिझाबेथ लॉफ्टस. त्या म्हणतात की जेव्हा आपल्यासमोर एखादी चुकीची माहिती येते तेव्हा आपल्या भूतकाळातल्या आठवणी कमकुवत होतात, बदलतात, आणि हेच या प्रभावाचं मूळ आहे. आता आपण त्या एका प्रसिद्ध प्रयोगाकडे वळूया ज्याने हा सगळा प्रकार पहिल्यांदा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केला. ही गोष्ट खरंच खूप रंजक आहे. बघा, लॉफ्टस यांनी काय केलं, त्यांनी लोकांना एक कार अपघाताचा व्हिडिओ दाखवला. नंतर त्यांना प्रश्न विचारले. पण इथे एक गंमत होती. अर्ध्या लोकांना विचारलं की गाड्या एकमेकांना धडकल्या तेव्हा त्यांचा वेग किती होता, आणि उरलेल्या अर्ध्यांना विचारलं की गाड्यांची चेंगराचेंगरी झाली तेव्हा वेग किती होता. फक्त एका शब्दाचा फरक होता, धडकल्या विरुद्ध चेंगराचेंगरी झाली. आणि विश्वास बसणार नाही, पण फक्त त्या एका शब्दामुळे केवढा मोठा फरक पडला. ज्या लोकांनी चेंगराचेंगरी झाली हा शब्द ऐकला त्यांना आठवलं की गाड्या खूप जोरात होत्या, तर ज्यांनी धडकल्या हा शब्द ऐकला त्यांना वेग बराच कमी वाटला. म्हणजे बघा, वापरलेले शब्द आपली आठवण किती सहज बदलू शकतात. पण खरा प्रश्न तर पुढे होता. फक्त वेगाचा अंदाज बदलला की लोकांच्या डोक्यातली अख्खी आठवणच बदलली? या प्रयोगाचा पुढचा भाग तर ह्यापेक्षाही जास्त धक्कादायक होता. एका आठवड्यानंतर सगळ्यांना परत बोलावण्यात आलं आणि विचारलं, तुम्ही व्हिडिओमध्ये तुटलेली काच पाहिली होती का? आणि इथेच खरा धक्का बसला. ज्यांच्यासाठी चेंगराचेंगरी झाली हा शब्द वापरला होता त्या गटातल्या अनेक लोकांनी हो असं उत्तर दिलं. गंमत म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुटलेली काच कुठेच नव्हती. म्हणजे बघा, एका शब्दाने चक्क एक खोटी आठवण तयार केली होती. तर मग असं होतं तरी का? आपला मेंदू या चुकीच्या माहितीला आपल्या आठवणींचा भाग का बनवून घेतो? ह्यामागे काही इंटरेस्टिंग सिद्धांत आहेत. मानसशास्त्रज्ञ यामागे साधारणपणे 4 कारणं सांगतात. पहिलं म्हणजे जुनी आणि नवी माहिती एकत्र मिसळून एक नवीनच आठवण तयार होते. दुसरं, नवी माहिती जुन्या आठवणीला पूर्णपणे पुसून टाकते आणि तिची जागा घेते. तिसरं कारण असं की नवीन माहिती ताजी असल्यामुळे ती आपल्याला लवकर आठवते. आणि चौथा म्हणजे आपल्या आठवणीतल्या ज्या रिकाम्या जागा असतात त्या भरण्यासाठी आपला मेंदू नंतर मिळालेल्या माहितीचा वापर करतो. आता हे सगळं काही फक्त लॅबमधल्या प्रयोगापुरतं मर्यादित नाहीये. आपल्या रोजच्या आयुष्यात याचे खूप गंभीर परिणाम दिसतायत. विचार करा, एखादी घटना घडते आणि मग आपण काय करतो? आपण त्यावर इतरांशी बोलतो, बातम्या पाहतो, सोशल मीडियावर वाचतो. प्रत्येक वेळी जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपली मूळ आठवण बदलण्याचा धोका वाढत जातो. चुकीची माहिती जर वारंवार समोर आली तर तीच खरी वाटू लागते. आणि जसजसा वेळ जातो तसतशी आपली मूळ आठवण आणखीनच धूसर होत जाते. आणि याचा सगळ्यात मोठा आणि गंभीर परिणाम कुठे होतो माहितीये? आपल्या न्यायव्यवस्थेत.
कोर्टात साक्षीदारांच्या साक्षीला खूप महत्त्व असतं. पण विचार करा, जर त्या साक्षीदाराची आठवणच नंतर मिळालेल्या माहितीमुळे बदलली असेल, तर त्याच्या साक्षीवर किती विश्वास ठेवायचा? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. मग आता प्रश्न येतो की ह्यापासून वाचायचं कसं? आपल्या आठवणींवर आपला काहीच कंट्रोल नाही का? तर तसं नाहीये. आपल्या आठवणींना या प्रभावापासून वाचवण्यासाठी आपण काही पावलं नक्कीच उचलू शकतो. तर 3 सोप्या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. सगळ्यात पहिलं, जागरूकता. हे मान्य करणं की आपली स्मरणशक्ती कधीच 100% अचूक नसते. दुसरं, कृती करणं. एखादी महत्त्वाची घटना घडल्यास शक्य तितक्या लवकर तिचे तपशील लिहून काढा. आणि तिसरं, चिकित्सक बना. प्रत्येक नवीन माहितीकडे, विशेषतः जी तुमच्या मूळ आठवणीशी जुळत नाही, तिच्याकडे थोडं संशयाने पहा आणि प्रश्न विचारा. म्हणून जाता जाता हा एक विचार नक्की करा. जेव्हा आपण एखादी गोष्ट आठवतो तेव्हा ती मूळ घटना आठवत असतो की मागच्या वेळी आठवताना जी आठवण तयार झाली होती तिलाच आठवत असतो? याचा विचार करायला हवा.